सायबर भामट्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे नालासोपारा येथील 18 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली। आईच्या मोबाईलमध्ये खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर भामट्याने 2 लाख रुपये लंपास केले होते। यामुळे वडील रागावतील या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली होती। नालासोपारा पूर्वेच्या धानुबाग येथील ओम जीडीएस कॉलनीतील अविनाश रॉय वय वर्ष 40 हे पत्नी आणि गौरव वय वर्ष 18 भोला वय वर्ष 15 या 2 मुलांसह राहतात। मोठा मुलगा गौरव हा नालासोपारामधील कुमारी विद्यामंदिर शाळेत 11वी इयत्तेत शिकत होता। सुट्टी लागल्याने त्याने आईचा मोबाईल गेम खेळण्यासाठी घेतला होता। बुधवारी त्याच्या मोबाईलवर एक लिंक आली। चुकून त्याने ती लिंक ओपन केली, मात्र ती फसवी लिंक सायबर भामट्यांनी पाठवली होती। लिंक ओपन केल्यामुळे सायबर भामट्यांनी गौरवचा मोबाईल हॅक केला। हा मोबाईल त्याच्या वडिलांच्या बँक खात्याशी लिंक होता। सायबर भामट्यांनी मोबाईल हॅक करून त्यात असलेल्या वडिलांच्या बँक खात्यातील 2 लाख रुपये लंपास केले। या प्रकरणामुळे गौरव खूप घाबरला होता। त्याच्याकडून नकळत ही चूक घडली होती। वडिलांना ही गोष्ट समजल्यानंतर ते रागावतील किंवा मारतील ही भीती त्याला वाटली होती। काय करू त्याला समजत नव्हते। त्यामुळे दुपारी 3च्या सुमारास त्याने कीटकनाशक प्राशन केले आणि काही वेळात त्याच्या छातीत दुखू लागले। शेजाऱ्यांनी गौरवला उपचारासाठी वसईच्या एव्हरशाईन रुग्णालयातील आयकॉनिक मल्टीस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात दाखल केला, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी आचोळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे। या संदर्भात गौरवचे वडील अविनाश रॉय यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याविषयी काहीही सांगण्याची मनस्थिती नसल्याचं सांगितलं। सायबर भामट्याने मोबाईलवर लिंक पाठवून तो हॅक केला आणि त्याच्या वडिलांच्या खात्यातील 2 लाख रुपये लंपास केले अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती। त्यानुसार आम्ही अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र गुन्हा पेल्हार पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो पुढील तपासासाठी पेल्हार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी योगेश मदने यांनी दिली। जो मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असतो असे मोबाईल मुलांच्या हातात पालकांनी शक्यतो देऊ नये, ते देताना काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले। मुलांना बँकेचे पासवर्ड देऊ नये, फेस आयडी सारखे फीचर वापरून बँक खाती सुरक्षित ठेवावे असेही बजबळे यांनी सांगितले। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात 24 तासात तक्रार केली तर फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळतात, परंतु हे या मुलाला माहीत नव्हते, अन्यथा त्याने टोकाचे पाऊल उचलले नसते असेही ते म्हणाले। मुले एकलकोंडी होत चालली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना योग्य अयोग्य याची जाणीव करून दिली पाहिजे। यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती तसेच पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा असे समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले।